मंडळी, टेन्शनची साडेसाती बाजूला सारून विनोदाचा राजयोग आणायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत आपल्या लाडक्या सोनी मराठीवर आपल्याला भेटायला येणाऱ्या जय जय शनिदेव या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं पण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सगळ्यात आधी या मालिकेचे निर्माते संतोष अयाचित सर. या मालिकेत शनिदेवांची अर्थात मध्यवर्ती भूमिका साकारणारा अभिनेता संकेत खेडकर आणि महादेवांची भूमिका साकारणारा अभिनेता त्रिशूल मराठे. तुमचं आमच्या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, एक वेटर कस्टमरला सांगतोय आपली कर्म कहाणी. चला बघूया यातून हास्याची सर्व्हिस कशी मिळते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, सातारचा विनोदी तारा रोहित माने आणि रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकरी ह्यांना. हा होय 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 जस्ट पोहोचलोय. पाठव. रिराईट आत्ता मोठे सरांनी सांगितलं असेल ना. काय करायचं त्यांचं मला कळत. त्यांनी एकदा स्वतःच काहीतरी लिहिलेलं रिराईट पण केलं होतं ना, असं पण काहीतरी झालं. बरोबर. नाही नाही, मी पाठवतो. किती 15 मिनिटात पाठव म्हणजे. अरे आत्ता पोहोचलोय मी हॉटेलला. पाठवतो 15 मिनिटात रिराईट करायचं. काय थांब मला विचार करू दे. ठेव फोन ठेव. काय यार 15 मिनिट. पाणी कुठे? पाणी अजून आलेलं नाहीये यार. हा. हॅलो सर. हॅलो. पाणी मागवलं होतं ना. 15 मिनिटापूर्वी मागवलं होतं. या पाणी आणले. काय सर्व्हिस आहे ही मला सांगा. कधी पाणी मागवलंय? 15 मिनिटांपूर्वी फोन केला होता पाणी पाठवा म्हणून. 15 मिनिटांनंतर आणताय. तो AC बंद आहे, रिमोट सापडत नाही, बाहेर उकडतंय एवढं. आम्हाला काहीतरी गरम बिरम काही होतं की नाही? काही एक हॉटेलची काही सर्व्हिस बिर्व्हिस काही असते की नाही? हा ए आय एम सॉरी. मी खूप बोललोय का तुला? आय एम सो सॉरी. नाही साहेब. तू प्लीज बस. नाही मी सॉरी. खरं तर मी सॉरी साहेब. असं कवाच होत नाही. मी म्हणजे माझी सर्व्हिस लय फास्टमध्ये असते एकदम. म्हणजे मागवलं हे घ्या आलं असं असतंय माझं. खरंच साहेब माझं लय फास्ट असतंय. पण माझ्या डोक्याला लय ताप झालाय साहेब. म्हणजे सारखं फोनवर फोन यायला लागले ती घरच्यांचं. मित्र तू प्लीज एक मिनिट आती प्लीज बस. सगळं ठीक आहे ना? म्हणजे इज एव्हरीथिंग ऑल राईट? नाही साहेब ठीक नाही. काय झालंय? काय होतंय माहितीये का? माझी बायको ऐक नाही ती आणि माझ्या भावाची बायको दोघी कचा भांडते त्या. हा प्रॉब्लेम आहे? जावा लय भांडते त्या. म्हणजे त्याचे कारणच लागत नाही. काय समोर आल्या कचा भांडल्या. अरे होतात पण हे आपण एकत्र कुटुंब असतं तर होतं, भांडं लागतं. आपण नाही लक्ष द्यायचं आहे ना. चला कुठे? चला कुठेतरी घेऊन मला. वाक्याची लय पण आहे. चला असं नाहीये ना. विषय सोडून देऊया, चला पुढे जाऊया असं म्हणतो ना आपण. तसं आहे ना. कसं पुढे जाऊया सर? कसं पुढे जायचं सांगा. माझा भाऊ एकुलता एक भाव आहे, ड्रायव्हर आहे तो. ही बिनी त्याच्या बाजूला बसती त्याची बायको. नुसतं कानसावर बसणार गाडी चालवताना. माझी बायको काय बोलली, कसं भांडली सगळं सांगत बसणार. 2 वेळा माझ्या भावाचा ऍक्सिडेंट होताना वाचलाय साहेब. क्या बात आहे. नाही
भाऊ मरणार होता माझा. नाही सॉरी, मला नाही कळतंय मी का तुला ह्या सगळ्यांना सांत्वन करतोय मला कळत नाही. मला वाटलं मी काहीतरी बोललो म्हणून तुला वाईट. ऐक ना मित्रा, मला काय झालंय डोक्याला ताप. म्हणजे हिथं कसं आहे माहितीये का, मला हिथं पण लय काम असतंय. नाही, बरोबर आहे. म्हणजे हिथलं माझ्याशिवाय काय हालतच अरे नाही. वा. सगळी मलाच काम सांगणार, सवत्या काम करणार. पण तू एवढ्या वेळात रिमोट आणायचा होतास ना. रिमोट आण. मला तुला मुद्दा कळतोय का, मला तुझा प्रॉब्लेम काय म्हण मला तुझा प्रॉब्लेम कळतोच आहे अगदीच. म्हणजे मला हे नाहीच आहे त्याचं. पण माझा प्रॉब्लेम वेगळा आहे की मी, अरे ही माझी रूम आहे. मला वाटलं मी ओरडलो म्हणून मी तुला इथे बसवलं, तू रडलास, असं सगळं झालं ना. तसं प्लीज मला फक्त तू एसी चालू करून दिलास ना, खूप होईल. मला काम करायचं आहे. रिमोट आहे की इथं? नाही आहे रिमोट इथे. बघ कुठे आहे रिमोट, बघ. नाही का? नाही आहे रिमोट. कुठे गेला? मला नाही माहिती. मी गेस्ट म्हणून आलेलो आहे इथे. हॉटेल रूम बुक केलेली आहे मी तुला. ए काय आहे का आता का? काय इकडं आहे. ए, शेल बदला नेला होता ना मागाशी. राहिला. आधी द्यायला हवा होतास ना तू. अहो, काय दिस राहिलं होतं हो मला. हरकत नाही. डोक्याला तापच लय अहो माझ्या. हो. एक तर घरची लफडी ते हो. कचा 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 चाललंच आहे ती. त्याच्यात तुम्हाला सांगतो हित आहे की नाही, हित आहे की नाही साहेब, माझ्याशिवाय पानच हालत नाही वा, वा, वा. त्यासनी माहितीये सावत्या आहे की नाही, सावत्या करणार सगळं. बर. तेव्हा ती सावत्यालाच सगळं सांगते ती काम. बर. माहितीये का, त्यामुळे मला लय खावा असते तिला. म्हणून त्याच्यामुळे असं होतं इसरायला वा, 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 होतं. वा. बाकी काय नाही, बाकी काय नाही. चांगलं चांगलं पाणी आहे. पाणी आणलं. बाकी मी तुम्हाला सांगतो, पाणी पाणी म्हणजे मी घेऊन आलोय म्हणून पाणी आलंय, बर बर बर. नाही तर पाणी नसतं आलं. म्हणजे अहो, म्हणजे कसं आहे, ही रूम आहे की नाही माझ्या अंडरमध्ये आहे. हम्म. त्याच्यामुळे दुसरं कोणी लक्षच देत नाही इकडं. अच्छा अरे मग बरं केलंस तू आणलंस. हा. तेच ना, मी आणलं म्हणून आलोय पाणी, नाही तर माझ्याशिवाय काय हालत नसतं. तुम्हाला खोटं वाटत असलं तर चहा मागवून बघा की. चहा मागवून बघा की. हा मला चहा प्यायचाच आहे. प्लीज एक कप चहा आणतो. जरा फोन करा, चहा मागवा मग. अरे तू आहेस का समोर, तू आण ना. नाही नाही, दुसरं कोण आणतंय का बघू की आपण. आता कशाला प्रयोग करायचा, तू आहेस ना. बघा चहा, बघा फोन करा की. बघा की चहा येतोय का बघा. बघ तू आण ना चहा. बघू की, मी इथं बसतो. लाव फोन लाव. अरे तू आणलास तर पण बघा की एकदा. मग अरे मी इथं बसतो, दुसरं कोण येतंय का, म्हणजे माझ्याशिवाय हालत नाही ना पान. आता कोण पान हलावतंय का बघू. लावा तरी. तू जा ना, पण चहा आण ना मित्रा. एकदा लावा की. एकदा लावा. माझ्यासाठी लावा एकदा. माझ्यासाठी लावा. हा, लावा. हॅलो, हां रिसेप्शन 203 मधून बोलतोय. एक हां हां चहा पाठवाल प्लीज. हां विथ शुगर 2 स्पून. थँक्यू. चहा सांगितलं होय. चहा सांगितलं. आता बसा वाट बघत. वाट का बघायची आहे मी. ना मागे चहा येतोय का ती. म्हणजे येणार नाहीये चहा. येत नसतो चहा. मग मला मागवायला का सांगितलंस तू. तेच तर सांगतोय तुम्हाला, माझ्याशिवाय पान हलत नाही. आता मीच हिताय म्हणल्यावर कोण पान हलवणार आहे. अरे येणारच नाही कोण. तू जा आणि झाड हलव ना. अख्खं माझं ते म्हणणं आहे. मला नाही साहेब, खरंच सांगतो, चहा येणारच नाही तर. अरे खरंच चहा येणार नाही. चहा येणार नाही तर मग मी काय प्यायचंय मला सांग. सॉरी है ना. हा मग थँक्यू. हा है ना. थँक्यू. चहा नाही येणार तर मी काय प्यायचं. बघू की आपण येतोय का चहा. अरे नाही मित्रा, तुला कळत नाहीये मला. तू ऐक मी हे बघा, मी गेलो असतो. हा. मी गेल्यावर काय, मी असं जाणार ही चहा घेऊ. माझं कसं असतंय, मागवलं ही घ्या आलं, असं असतंय माझं. मी आणलाच असतं चहा, माझा काही विषयच नाही. पण त्यासनी कळलं पाहिजे ना, त्यासनी कळलं पाहिजे. मी तुझ्या घरी नाही आलोय. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नाहीये आपला मित्रा. दारुगडा. हॅलो. अरे चहा. थँक्यू प्लीज ठेवा प्लीज. थँक्यू. मी घेतो थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. तू बाहेर ये रे. बाहेर ये. लपला का तू. दुसरं काय करणार मग. एक मिनिट. म्हणजे त्या बियाण्यानं आता मला इकडे बघितलं असतं तर जाऊन सांगितलं असतं मॅनेजरला, काय ही बसलंय माकाड तिकडे वर म्हणून. हा मग मॅनेजर माझ्या नावानं मग ठो बोंबालणार मग. मुद्दा. एक मिनिट इकडे. तू काय म्हणाला होता, चहा येणार नाही. हे काय आहे? हा. हे काय आहे? हा? चहा आहे ना. आला चहा. नसता आला ना. आता आलाय ना. मी नव्हतो ना. पण तू काय म्हणालास की तू नसशील तर चहा येणार नाही. हा, पण मी नव्हतो ना, म्हणून मग त्यांनी चहा आणून दिलाय. मित्रा
मित्रा एक हे बघ ऐक काय माहितीये का सर, मुद्दाम करते ती या. अच्छा बर त्यासनी दाखवून द्यायचं म्हणजे त्यांना माहितीये सावत्याशिवाय पान हलत नाही ना. हो, हो, हो. त्यासनी दाखवून द्यायचे बरं, बरं, बरं. सावत्या नसताना सुद्धा सावत्या नसताना सुद्धा कसं आम्ही काम करू शकतो ते. अच्छा खरंच तर मी तुम्हाला सांगतो, मी ऐका की खरं सांगतो, म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल साहेब, खरंच तुम्हाला खोटं वाटत असलं की नाही, जेवण मागवा तुम्ही आत्ता. मी चहा मागवलाय ना आता, मला चहा प्यायचा आहे, मला जेवायचं नाहीये. एकदा मागवून बघा की. मला काम आहेत. काय काम करता? लेखक आहे मी लेखक आहे. अच्छा, लिहिता होय तुम्ही? हो हो आला का माझ्यावर लिहा की मग. ये चल बाहेर जा. माझ्यावर लिहा की अहो, माझ्यावर लिहायला का नाही तुम्ही, लोक रडू रडू मारतील. का लोक रडू रडू मरतील? माझी लई डेंजर स्टोरी. छळ मांडते ती, नुसता छळ माझा. तुम्ही लिहा आणि नाव द्या छळ मांडला. नको ना मित्र, ऐक ना खरंच तुम्हाला छळ लय, तुम्हाला सांगतो मटेरियल नाही मिळणार तुम्हाला. मटेरियल इथं पासून तुम्ही सांगतो मी तुम्हाला, मटेरियल म्हणजे मटेरियलच मित्रा, म्हणतो. ऐक- कसं आहे माहितीये का, आता मी इथं काम करतोय की नाही, मी इथं काम करतोय ते काम सांगणार सावत्यालाच. सावत्या कुठं आहे, सावत्या ही काम कर, सावत्या सगळी कामं करतोय. अरे मग कर. नाही नाही, सावत्या करतोच हो, पण सावत्या नसताना ही करते ती की नाही ही बघायची आपल्याला. का बघायचंय? मी कोण आहे? मी का बघतोय? तू तू नसताना काय होतं, तू असताना काय होतं ते मी का बघणार? तर तुम्हाला कळलं पाहिजे ना हो, कळलं पाहिजे. पॉलिटिक्स चाललंय, पॉलिटिक्स. मला नाहीये इंटरेस्ट ह्या पॉलिटिक्स मध्ये. तू प्लीज जातोस. नाही नाही सर, तुम्ही जेवण मागवा की हो. मला नकोय जेवायला, अहो जेवण, मला काम करायचंय. अहो येत नसतेच ते, येणार नाहीच आहे मग मी ते. का- मी इथं बसलो म्हणलं जेवण कसं येईल तेव्हा? मग मी काम मागवायचं जेवण. जा ना प्लीज. एकदा माझ्यासाठी जेवण मागून मागा. मला ना भूक नाही मला. एक काम करा, घरघरी त्याच्या वांग्याचं भरीतच मागवा, चपाती वांग्याचं भरीत. भरीत का मी? भरीत मागवा. भरीत खाता मी. भरीत मागवा. यायला बघू येतंय का वांग्याचं भरीत? मी मागवतो भरीत. बघा मागवलं जा. येतच नसते तर हे नको. हॅलो, हे रिसेप्शन 203. हां हे पाठवा, 2 चपात्या पाठवा आणि वांग्याचं भरीत पाठवा, लगेच पाठवा. थँक्यू. मागवलं? जा, मागवलं मी. जा जा कुठे, जा ना आता. बघू की येतंय का. तुला का बघायचंय? ते आलं तर आलं, नाही आलं तर नाही आलं. तू जा ना. हीच तर आहे ना, पॉलिटिक्स चाललंय त्यांचं, कळलं पाहिजे तेच. मला नको सांगूस ना तुझ्या पॉलिटिक्स. साहेब तुम्हाला अहो कसं आहे माहितीये का, माझ्याशिवाय इथं काही कामं होत नाही ती, कळलं का. मी नाही इथला आहेस ना. आपण ते त्यांना कळत नाही ना, त्यांना असं वाटतं की बा हेच लय पुढं चाललाय, डाव आहे यांचं मला काढायचा, कळलं का. मग कळलं. अरे तुम्ही बघा ना सर, जेवण आलं ना डेंग्याखाली जाऊन बसीन मी तर. डेंगे खाली जाऊन का बसशील? ती म्हणते ती ना डेंग्याखाली जाऊन बसीन. अरे डेंगे खालनं जाईन म्हणतात, डेंगे खाली जाऊन का बसशील? डेंग्याखाली जाऊन बस. सर भरीत आणि चपाती. अरे ये ये इथे इथे ठेव. तर Yes. चहा अजून प्यायला नाहीत काय? नाही नाही, चहा मला प्यायची संधीच नाही मिळत आहे. आला येतो, घेऊन आला. बरे चालले. मुद्दाम करते ती, मुद्दाम. मुद्दाम करतात. एक काम करा, त्याला म्हणा मला चपाती नको, भाकरी पाहिजे, भाकरी. हे भाकरी दे ना मला चपातीच्या ऐवजी. ऍक्च्युली सर भाकरी आणले मी. आणली आहेस हा already? तुम्ही भरीत सांगितलं ना तेव्हा मी गृहित धरलं होतं की तुम्हाला भाकरी लागेलच, अरे वा वा वा. म्हणून चपातीच्या खाली भाकरी आहे सर. हो हा, बरं लपवले. थँक्यू थँक्यू. Yes, okay. Yes, sir. येस येस प्लीज ये. सर हं? एक बोलायचं होतं. तुला पण बोलायचंय? स्किट संपवायचंच नाही आज आपण. नाही सर, का? मला सांगायचं काय होतं, एक प्रॉब्लेम झाला हॉटेलमध्ये. आमचा एक वेटर आहे सावत्या, तो सापडतच नाहीये कुठे. समजा चुकून तो तुमच्या रूम मध्ये आला आणि बोलत बसला तर जरा सांभाळून घ्या. का? लाक्या आहे तो. काय लाक्या म्हणजे काय? लाक्याचा अर्थ काय? बडबडे आहे सर. बर हा बर तर जरा सांभाळून घ्या, त्याला सगळे शोधतायत. बर 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 घेतो घेतो. आता सांभाळून घेईन. Yes. आता मला कळलं. Enjoy. येस थँक्यू थँक्यू थँक्यू. उठ रे शाण्या, उठ इथे. उठ गेलोय. इकडे. हं? ते काय? हे काय? हे वांग्याचं भरीत आहे ना? भाकरी पण आहे ना? कसं आणली बोलून का? गेलं बघितलं का. काय बोलून गेला? काय म्हणलं ती लाक्या. डाव आहे डाव साहेब. कसला डाव आहे रे? पॉलिटिक्स चालले, म्हणजे त्यांना दाखवून द्यायचे की बाबा सावत्या नाही पण मी आणून दिलंय, म्हणजे बरं. आम्ही पण काम करू शकतो.
तेच काम करतायत या हॉटेलमध्ये. तू काम करतच नाही लाक्या. नाही तुला टाइमपास करायचा आहे, तुला लोकांच्या रूम मध्ये जाऊन गप्पा मारायच्या आहे. सर पॉलिटिक्स आहे तर. मला नका सांगू पॉलिटिक्सचा. पॉलिटिक्स आहे साहेब. चल बाहेर. चल चल बाहेर. चल बाहेर. वा वा वा, छान झाला परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिकांचं या लाक्याविषयी काय म्हणणं आहे. प्रसाददा. चांगली होती, कॉन्सेप्ट छान होती. आणि या निमित्ताने वेटर, त्याचं टायटलच आहे स्किटचं, वेटरचं दुःख. आपण म्हणजे अशी माणसं बरेचदा संपर्कात येतात पण त्यांच्या खोलात आपण कधी शिरत नाही. पण असणार, त्यांच्या पण भावना असतात, त्यांची पण दुःख असतात. पण त्यांना अशी स्टार हॉटेलमध्ये विशेष करून त्यांना एवढी सलगी दाखवायची परवानगी नसते. त्यामुळे ते आतल्या आत राहत असणार दुःख त्यांचं. चांगला विषय होता, चांगल्या पद्धतीने मांडला, मजा आली. सावत्या मस्त, फॅन्टॅस्टिक. सई. धमाकेदार परफॉर्मन्स होता. छोटीशी सिम्पल आणि रोजच्या आयुष्यात घडणारी कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही त्याला एक्झिक्यूट पण त्याच स्टाईलने केलं, खूप सिम्प्लिसिटीनी. त्यांनी खूप मजा आली. श्रमेशची ती जी बेल वाजवायची जागा होती ती मला खूप आवडली, मजा आली. एकूणच सादरीकरण, विषय सगळंच छान होता, मस्त. थँक यू गाईज, कीप इट अप. मंडळी, आपले लाडके सेलिब्रिटी हास्य महारथी समीर चौगुले पोहोचलेले आहेत एका सत्कार समारंभाला. चला बघूया तिथे ते हास्याचं कोणतं नवीन रेकॉर्ड ब्रेक करता येते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया अर्थातच हास्य महारथी समीर चौगुले आणि सगळ्या इरसाल कलाकारांना. नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम. सॉरी. हे नाही चौगले, हरकत नाही, नवरा बायको आहोत. तरी नवरा बायको आहोत. काय करतेस? सॉरी गतम. नमस्कार. MHJ प्रतिष्ठानच्या असल हिम्मत तर घे भरारी, उड उड रे माझ्या सर्जा रे माझ्या मर्दा. आहा, ह्या सामाजिक गौरव 2024 पुरस्कार सोहळ्यात मी नंदू बंडू गळके. एक मिनिट, गळके आडनाव आणि हे वर्किंग केलंय का? असं वर्किंग तुम्ही केलं? छान आहे, म्हणजे हे आहे, कॉमन आहे तसं, पण केलंय वर्किंग, याच्यात आनंद आहे. येस सर, धन्यवाद. मी नंदू बंडू गळके आणि मी सौ नंदी नंदू गळके तुमचं मनापासून स्वागत करते. या पण गळके आहेत, यांचं वर्किंग नाही आहे. नाही सर, ते रिपिटेशन झालं तर बोरिंग व्हायला होतं ना. आधीचं इंटरेस्टिंग होतं असं वाटतंय. थँक्यू. छान छान छान. तर मंडळी, आज आपल्याला अत्यंत थोर कलाकार प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. मंडळी, या अवलियाने आपल्याला खूप हसवलं. हो सॉरी, आय एम सॉरी. काय झालं माझ्यातून? नाही ना सर, कौतुक करतोय, खूप हसवलं. ओके. या अवलियाने आपल्याला खूप हसवलं. यांचा लोकप्रिय कार्यक्रम सहकुटुंब बसूया आणि थोडी थोडी घेऊया. हो नाही ना, हो. टीव्ही समोर बसूया आणि सहकुटुंब हसूया असं आहे नाव. ह्या कार्यक्रमात हे खूप कॉमेडी करतात. म्हणजे मंडळी, ह्यांच्या 2 इंची नाकातल्या सनईने अख्ख्या महाराष्ट्रातल्या रसिकांच्या नाकात दम आणलाय. आणि अत्यंत बालिश अभिनयाने हे अख्ख्या महाराष्ट्राला रांगायला लावतात. मंडळी, ह्यांना आपण प्रेमाने काय म्हणतो? हास्याचा महारस्ता. नाही नाही नाही, हास्य महारथी. मी रस्ता कसा असेल? मला भेटायला येताना टोल भरावा लागतो का? म्हणजे हा त्यांचा बजर हबाबीपणा आम्हाला खूप आवडतो. हजर जबाबीपणा. हजर जबाबीपणा. सर मस्त उलट सुलट केलं ना. यांनी उलट केलं होतं, मी उलट केलं. तर मंडळी, आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आपल्या सर्वांचे लाडके माननीय समीर दिवाकर चौगुले. नमस्कार. मी मोरे यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं. सर. ठीक आहे, मावा केक. नाही नाही सर, अरे पुष्पगुच्छ आहे तो. हा पुष्पगुच्छ. हो सर, ठेवा तुम्हाला.
सरांचं मनपूर्वक स्वागत. तर आम्ही सर तुमच्यासाठी एक स्वरचित काव्य रचलंय. हो. जर तुमची परवानगी असेल तर गाऊ. हो हो गावा गावा सर मी खडीसाखर थोडीशी. ते लापा लावायचं ना. लापा लापा लावायचा लापा लावायचा आहे तुम्हाला. रेडी आहे? मंदार चोळकरचा नंबर देऊ का? शब्द घालतील ते मध्ये, बाकी येतच नाही. तुमच्याकडे आहे का? सर आहे, आहे. नंबर पण आहे, आहे, आहे. शब्द पण आहे. नुसतं होत आहे ना म्हणून बाकी. पाठ झालं मला ते म्हणा घ्या ना. आज सोनियाचा दिन हे जणू 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 आनंद माझ्या मावेना म्हणू 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 त्रिभुवनी म्हणू 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 त्रिभुवनी आज लक लक झाले. यांना झाले. यांना रिसेंटली किडनी स्टोन झाला होता का हो? ऐका ना सर, तुमच्या जागा आहे मधली. म्हणू म्हणताना ऐकू मला ना वाटलं. सर, चेहऱ्यावरनं तसा वाटला मला. त्रिभुवनी आज लक लक झाले. लख लख झाले, लख लख झाले. समोर उभे टाकले समीर दिवाकर चौगुले. टकले समीर चौगुले, टकले हो समीर एक मिनिट. होय होय टकले समीर चौगुले काय म्हणताय? नाही सर, टकले ठाकले ठाकले समीर ठाकले चौगुले. आहे. समोर उभे राहिले समीर दिवाकर चौगुले. टकले समीर चौगुले, टकले समीर चौगुले, टकले समीर चौगुले. आ ओ सर कशी वाटली आमची कविता? छान आहे छान आहे. थँक्यू सर. आवडली? आम्ही दोघांनीच रचली आहे. हो? अंतडा मी लिहिलाय, मुखराईने लिहिलाय. ओ अंतडा तुम्ही लिहिला आणि मुखरा त्यांनी. वा 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 वा. खूप सुंदर कविता आहे. थँक्यू सर. एक काम करा, त्या कवितेला फ्रॉक घाला आणि दुपारी 2च्या उन्हात बाईकवर बसवा. एवढी आवडली. थँक्यू. ही अख्खी शहरभर फिरली पाहिजे ही कविता. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप छान. तर मंडळी, आज आपल्याला प्रमुख पाहुणे लाभले आहेत माननीय समीर दिवाकर चौगुले. तर आजचा पुरस्कार सोहळा आपण ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केला आहे असे आपल्या सगळ्यांचे लाडके प्राणप्रिय आदरणीय कैलासवासी भाऊराव अनंतराव चचले यांचा आज दुसरा स्मृतिदिन. भाऊराव अमर रहे. भाऊराव आम्ही तुमचीच मुले. भाऊराव तुम आगे बढ़ो, हम इधर नीचे है. भाऊ भाऊ या भाऊ भाऊ या. तर मंडळी, आज आपल्या भाऊंचा द्वितीय स्मृतिदिन. भाऊंना आज आपल्याला सोडून जाऊन 2 वर्ष झाली, पण अजूनही मनाला पटत नाहीये मंडळी. आपलं सगळ्यांचंच भाऊंवर प्रचंड प्रेम आहे मंडळी. आणि इथे उपस्थित प्रत्येकावर भाऊंचे अत्यंत उपकार आहेत मंडळी. हो, आणि म्हणून इथे उपस्थित प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात भाऊंचा फोटो आहे. भाऊंचा जनसंपर्क एवढा लांडगा होता. दांडगा जनसंपर्क का असेल ना. दांडगा. सर मस्त उलट सुलट केलं. मंडळी, तुम्हाला सांगतो चौगुले सर, म्हणजे मागे एकदा गल्लीत भाऊ आले होते. भाऊंच्या बोटाला फक्त थोडंसं कापलं. 10 मिनिटात 15 ॲम्ब्युलन्स, 16 डॉक्टर, 17 स्ट्रेचर इथे हजर झाले होते. बोटाला कापलं आणि एवढं झालं. हो, आमची माया, भाऊंवरची आमची प्रचंड माया. वा. पण 2 वर्षापूर्वी तो काळा दिवस उजाडला आणि तो निर्घृण क्षण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आला. आपल्या विभागात भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आपल्या विभागातील दुसरे प्रस्थ अण्णा ढमढेरे यांना आपण आमंत्रित केलं होतं. अण्णा ढमढेरेंनी भूमिपूजन करण्यासाठी ती कुदळ उचलली आणि त्याच वेळी भाऊ फोटो त्यावे म्हणून अण्णांच्या बाजूला आले आणि कुदळ अण्णा भाऊंच्या
भाऊ भाऊ या, या, या. भाऊ भाऊ या, या, या. बापरे, म्हणजे ती ऍक्च्युली अण्णा ते कुदळ मारायला गेले आणि ती कुदळ मागे लागले आणि हे झालं डोक्याला, हे झालं भाऊंच्या ते डोक्यात. फोटोला येणार होते. फोटोचा सोच जर त्यांनी केला नसता तर वाचले असते भाऊ. एवढंच मला पण मंडळी, त्या दिवसापासून हा अण्णा ढमढरे गायब आहे. आणि मी शपथ घेतली, ज्या दिवशी तो अण्णा ढमढरे माझ्या समोर येईल, मी स्वतः त्याच्या डोक्यात कुदळ घालणार आहे. अरे अण्णा डमडरे काढा रे काढा अण्णाचा कोथळा काढा. नाही, पण खरंच म्हणजे भाऊंच्या विषयी तुमचं प्रेम बघून मला भरून आलं. आमचे मायबाप होते भाऊ. नाही, अर्थातच म्हणजे प्रश्न. आणि म्हणूनच मंडळी, आजच्या पुरस्कार सोहळ्यात भाऊंच्या प्रतिमा मूर्ती स्वरूपात आपण विजेत्यांना प्रदान करणार आहोत. पण मंडळी, तुम्हाला सांगताना मला गदगदगद आहे की ही मूर्ती साधी नाही आहे. आपल्या भाऊंच्या चिथेची राख या मूर्तीत मिसळली आहे, जेणेकरून भाऊ तुमच्या प्रत्येकाच्या घरात विसावतील. भाऊ भाऊ या 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 भाऊ भाऊ या या या. म्हणजे आपण पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करूया. मंडळी, पहिला सामाजिक पुरस्कार आहे. पहिला सामाजिक पुरस्कार आहे चिवट योद्धा पुरस्कार. आणि तो जातोय मंदार मांडवकर यांना. मंदार मांडवकर यांना यावर्षीचा चिवट योद्धा पुरस्कार जाहीर झालाय. काय सांगू या योद्ध्याबद्दल मी. मंडई भाऊंच्या प्रथम स्मृतिदिनी या अवलियाने 101 सामूहिक विवाह करण्याचा संकल्प केला होता. मंडई, तो सामूहिक विवाहाचा दिवस उजाडला, पण त्यांची टार्गेट काही कंप्लीट होत नव्हती. शेवटच्या क्षणापर्यंत फक्त 100 जोडपी जमली. तेव्हा मंदार मांडवकर ह्या योद्ध्याने काय केलंय, स्वतःच्या बायकोला सोड चिठ्ठी दिली आणि तिथं परपुरुषाशी लग्न लावून दिले. टाळ्या जोरदार. वा वा वा, छान केलं. पण मग तुमच्या बायकोला सोड चिठ्ठी दिल्यानंतर तिच्याशीच लग्न का नाही केलं तुम्ही? नाही, ते स्टँड बाय राहिले. म्हणजे लास्ट मोमेंटला कोण बॅकआउट दिलं तर पाहिजे म्हणून ते स्वतः स्टँड बाय. आणि मग आता तुमची बायको सुखी आहे, टेन्शन नाही, मस्त आहे. भाऊ भाऊ या 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 भाऊ भाऊ या. तर मंडळी, मी आजचे आपले प्रमुख पाहुणे समीरजी चौगुले यांना विनंती करते की त्यांनी चिवट योद्धा पुरस्कार मांडवकर यांना प्रदान करावा. या. ज्या मूर्तीत भाऊंची राख मिसळली अशी भाऊंची सुंदर सुबक मूर्ती समीर चौगले मंदार मांडवकर यांना देत आहेत. नमस्कार. कॉंग्रॅट्स. ह्याने भाऊ पाडले. नाही नाही ह्याने भाऊ अरे भाऊ अरे नाही. याला भाऊ चिकटलेत. अरे भाऊ भाऊ चिकटलेत. अरे थांबा, अहो, असं नाही. ये घेऊन ये, बॉडी घेऊन ये. पाय त्या साईडला, पाय त्या साईडला. पाय तिकडे त्याला पाय. मांडवकर माफ कर. हे काय चाललंय हे? तुम्ही लांब वाला. अहो, मूर्ती आहे ना ती. मूर्ती कशी ठेवता? भाऊंचं हे राहिलंय. भाऊ भाऊ या 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 भाऊ भाऊ या 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 भाऊ भाऊ या. एक मिनिट, हे हे भाऊंचा चुरा कुठे नेला तुम्ही? हॉस्पिटल मध्ये. अरे साऊथचं पिक्चर करताय तुम्ही, स्किट नाही.
एवढं नाही लॉजिकली अरे चुकून झालं हो. मी त्यांना ऐका ना, माझी चूक नव्हती. मी फक्त त्यांना द्यायला गेलो, त्यांनी नमस्कार केला. भाऊंना बोलतो. नाही. तुम्ही मागे भाऊंना वळा. कशाला बोलतो? नाही माने भाऊंना बोलतोय. माने हे बघा माने नाही माने माने नाही माने असं नका करू माने माने असं नका करू. भाऊंची शिकवण काय आहे माने? अहिंसा अहिंसा अहिंसा. ही काय शिकवण आहे? अहिंसा शब्द तीनदा बोलले, फक्त शिकवण काय आहे याच्यात? नाही, पण मला भाऊंच्या शिकवणीचा पण प्रॉब्लेम आहे ना. नाही, नाही, पण नाही. नाही नाही थांबा. नका बोलू तुम्ही. काय करताय? पाहुणे आहेत ते आपले. पाहुणी काय शिकवण दिली आपल्याला? चुकतो चुकतो चुकतो. ठीक आहे, चुकतो. मग मला एकदा चुकायचंय. त्या चुकलेल्या माणसाला मला फोडायचं आहे. मला मारताय मोरे. मोरे मला मारताय तुम्ही. बघताय त्याच्याकडे मारताय मला. अजिबात नाही अजिबात नाही. मी तुमच्या पाया पडतो. असं नका करू. असं नका करू. भाऊंना भाऊंनी काय शिकवण दिली आपल्याला? नको नको नको. अरे काय नको, कुठे नको, कशाला नको? मगतपासून सांगते नका बोलू. नका ते चिडले. हो चिडले बरोबर. सॉरी नका बोलू. पण कानाला खटकतात ना शब्द म्हणून. बोलू ना, नका बोलू. ऐका एक काम करू मांडवकर, एक काम करूया आपण. तुम्हाला आपण दुसरी मूर्ती देऊया. हा दुसरी मूर्ती देतो. नाही नाही, मला ह्याच्या हस्ते भाऊची मूर्ती नकोय. भाऊची मूर्ती तोडतो हा. नाही नाही, चुकून ते बघा तिकडे काय आहे. काय रे? अरे मला मारलं रे तुडवलं रे मला. तुम्ही मला का मारताय मोरे? काय होतं? खूप मारलं रे. काय करता हे? नका असं. ठीक आहे मांडवकर, तुम्हाला त्यांच्या हस्ते पुरस्कार नाही घ्यायचा आहे. काय घ्यायचंय? तुम्ही माझ्या हस्ते पुरस्कार घ्या. चालेल. प्लीज मी पाया पडतो. तुम्ही माझ्या हस्ते पुरस्कार घ्या. नंदिनी हो. सुरू कर. मांडवकर तर मंडळी, मी आमच्या गळक्यांना विनंती करते की त्यांनी मूर्ती प्रदान करावी. मंडळी एकदा जोरदार टाळ्या. चौगले तुम्ही या इथे. ऐका ना, मी जातो. नाही खूप मार खाल्लाय मी. काय खरं सांगतो मी. 3-4 वर्षांचा बॅकलॉग मी एकदम भरून काढलाय. कारण आता हे ऐकणार नाहीत. मी चौगले असं नका करू. ते आता प्रचंड भडकलेले आहेत. थोड्या वेळाने नाच गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला की ते दंग होतील. मग तुम्ही जा. मी आहे ना. तुम्ही नका. तुम्ही इथे या. इथे या. तुम्ही इथे बसा. हो येतो. इथे बसा. ते बघताय इथे बसा. माझ्याकडे. इथे बसा. बसा इथे. हे बघ, खबरदार. चौगले आपले आज पाहुणे आहेत. आणि आपण यांना पाहुणे म्हणून का बोलवलंय माने? कारण हे भाऊंचे आवडते अभिनेते आहेत. तुम्ही ह्यांना मारताय म्हणजे भाऊंचा अपमान करताय. हे बघा माने, मी पाया पडतो प्लीज. चौगले नका टेन्शन घेऊ. आपण पुढील पुरस्काराकडे वळूया. तर मंडळी पुढील पुरस्कार आहे भाऊंच्या जन्मदिवसाच्या दिवशी रक्तदानाच्या निमित्ताने तब्बल 150 रक्ताच्या बाटल्या गोळा करायच्या होत्या आणि तो विक्रम केलाय रोहित माने यांनी. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रोहित माने. माने पाहुणे आहेत आपले. कॉंग्रॅच्युलेशन्स. तू आणते इथे. इथे आण. इथे आण. चौगले हातात तरी नीट द्या. मी तुमच्या पाया पडतो. मगाशी सुद्धा तुम्ही नीट बघितलं का? माझी काहीच चूक नव्हती. मी असं द्यायला गेलो, त्यांनी पुढे नमस्कार केला. अरे भाऊ.
मायवर करणं जोरदार टाळ्या तोडफोड परफॉर्मन्स कर Woo! बघूया यावर हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. प्रसाद दा. भन्नाट कॉन्सेप्ट होती, भन्नाट. आणि म्हणजे या एका स्किटसाठी तो सातचा तयार करणं आणि त्या सेम मूर्त्या इतक्या प्रमाणात बनवणं, प्रोडक्शन कॉस्टचा विचार न करता, याकरता निर्मात्यांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे की ती त्या स्किटची गरज आहे तर गरज आहे. ते एखाद दुसरं दाखवून त्याची मजा नसती आली. ते असे ठेवलेल्या दिसतात लाईनीनी ट्रॉफी, तेव्हा ते मजा येते. बिलंदर कल्पना होती आणि मस्त मस्त सादर केलं. पशा चेतू मस्त. तुम्ही तिघही, दत्तू तर रडायला लागला मध्ये मध्ये भाऊंच्या आठवणींनी, म्हणजे गहीवरून आला त्याला. सच्चा कार्यकर्ता. सम्या अफाट रिॲक्शन्स होते, अफाट. म्हणजे उड र माझ्या सर्जार माझ्या मर्दा आहा अशी. इतकं संक्षिप्त नाव मी आजपर्यंत पुरस्काराचं पाहिलंच नव्हतं. म्हणजे असेल हिम्मत तर घे भरारी, उड रे माझ्या सर्जार माझ्या मर्दा आहा. जर तू आहा ऍड केलास पशा, तो बोर्डवर नाहीये, पण ठीक आहे, हरकत नाही. तर तू वा वा, बहारदार, मजा आली, उत्तम सांघिक परफॉर्मन्स. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. मस्त कॉन्सेप्ट. पहिली जागा काय काढलीत त्यार, आम्ही संपलो होतो. अशक्य जागा होती, सरांनी टेक्निकल सवालच नाही. मला असंही वाटतं की ह्या प्रहसनातून हलका एक जो सार्कॅझम होतं ना, की कोणाला आपण किती ब्लाइंडली फॉलो करतो किंवा किती त्याचा अतिरेक करतो, तोही खूप सुंदर बाहेर आला तुमच्या परफॉर्मन्सेसमुळे. दत्तू, छोट्या छोट्या जागा काय काढल्यास, आहा, मजा आली. सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस चांगले होते. पण मी आज ही अपॉर्च्युनिटी घेऊन सांगते की समीर दादा माझ्यासाठी आजपासून समीर दादा नाही आहे, ही सॅमी फ्रॉम टुडे. अँड आम्ही आत्ताच एक सिनेमा केला एकत्र, तिथे हे आमचं इक्वेशन चेंज झालंय. ओके. आणि आय जस्ट वॉन्टेड यू ऑल टू नो ही इज फ्रॉम नाव ही इज सॅमी. सॅमी, व्हेरी वेल डन. या खूप मजा आली. ओ माय गॉश, आम्हाला चित्रपट लवकरात लवकर बघायचाच आहे. नवऱ्या मुलांना हार घालून घ्या. सोडणार नाही. थांबरे, मूर्खात का? ही प्रत्येक मीटिंगच्या आधी गोंधळ घातलाच पाहिजे का? आणि शांत बसा म्हटल्यानंतर अजून एक वाक्य बोलणं गरजेचं आहे का? मास्तरानू सगळे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. अस्तित्वच दाखवायचं आहे तर आता वेळ आलेली आहे. होय काय? लक्षात घ्या, आजची आपण ही मीटिंग का बोलवलेली आहे? का? येत्या सोमवारी हा. गावच्या दृष्टीने, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आणि माझ्या सुद्धा दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. काय बोलतो काय मास्तर, तू लग्न ठरलेलं आहे की? अभिनंदन 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 अभिनंदन. एक मिनिट, सोमवारी लग्न म्हणजे हलत रविवारी आहे. रविवारी म्हटण्याबरोबर गला ओलं होईल ना. व्हायला म्हणजे काय? पण मी काय म्हणतो, ह्या वसाड्यांना पोरगी द्यायला तरी एक मिनिट मास्तरानू, सगळं मरू दे. हळदीला आम्हाला डीजे पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि मास्तरानू, चुपायचं आईस्क्रीम पण ठेवा, बरेच दिवस काय चुकलेलं नाही. चिकू फ्लेवरचं ठेवू का? गधड्या, मूर्खा, तसं नाही म्हणत आहे मी. सोमवारी महत्वाचा दिवस आहे कारण लोकशाही. मास्तर, नाव म्हणजे लागा बायकोचं निराळच ठेवले बरं का. लोकशाही. लोकशाही हे काय माझ्या बायकोचं नाव नाहीये. मग लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. अच्छा. येत्या सोमवारी आपल्या गावात मतदान होणार आहे आणि आपण शेवटच्या टप्प्यात आहोत, त्यामुळे सगळ्यांनी मतदान करायचं, तरच लोकशाही टिकेल.
माहिती मास्तर मतदानाचं माहिती आहे हा. ती आईला मस्त सुट्टी असती बरं का त्या दिवशी बायका पोरांना घेणार मावळी सोडत जाणार आहे तिच्या आईला मजाच येते मग आले जल्लतवान तुझ्या कशाने सणकण वाजवू काय रे? काय झालं अरे सुट्टी आहे म्हणून तू काय एकटाच जाशील? सगळ्यांना सांग म्हणजे आपण सगळे जाऊ. काय झालं? काय मला तर वाटतं ना तुम्ही जन्माला आल्यानंतर एप्रिल फुल ही संकल्पना जन्माला आली असेल. होय काय उपासाने बोलतायत ते. अरे मग केली मागवा केली चांगली उपास तुम्हाला घडवल्यानंतर वरचा सुद्धा शिक्षा भोगत असेल. मूर्खा बिचारा विचार काय कळतंय का तुम्हाला तुम्ही काय म्हणताय ते? अहो तो म्हणतोय सुट्टी आहे तर बाहेर जायचं. अरे मुळात सुट्टीत बाहेर जायचं म्हणून ती सुट्टी नाहीये, मतदान करायला हवं म्हणून ती सुट्टी आहे. त्या दिवशी आपण वोटिंग करायचंय की नाही? अच्छा हा, तुम्ही सरपंच आहात की नाही? नका करू हे. तुम्ही जनजागृती करायला हवी गावात. केली हे जनजागृती करतायत. अहो मागल्या टायमाला मतदानाला गेले आणि त्या ईव्हीएम मशीनला कॅशिओ समजून वाजवत बसले होते. वेसावची पारू वाजवली तिथं, वेसावची पारू. अरे वसऱ्या जास्त नाही आपली 2-4 बटणं दाबली. दोन चार बापसाची बटन आहे ती एकच दाबायचं असतं. चिको मुळात सरपंच तुम्ही जनजागृती करायला हवं तर तुम्ही हे करताय. केली मी जनजागृती केली सगळ्यांना मी दिलेली आहेत कार्ड. काहीतरी काय बोलता हे खोटं बोलताय ते. मला अजून कार्ड काढून नाही दिली नाही. मास्तरांनो ए कोको माझ्याकडे पण नाही वोटिंग कार्ड. एक मिनिट, वोटिंग कार्ड नाहीये तुम नाही. बने हो तुझं वय काय रे? 26. गधड्या 26 वर्षाचा झालास तरी तुझ्याकडे अजून वोटिंग कार्ड नाहीये? नाही मास्तर तसं हा. नव्हं. मी काढायला गेलो होतो पण तिथं गेल्यावर मला कळलं की मी भांग उलटा पाडला. अरे देवा. परत घरी आलो तर मामाची पोरगी आली होती ना, तिला गाव दाखवण्यात अख्ख्या दिवस गेला माझा. काढलीच नाही. लाज नाही वाटत तुला गधड्या? केस बघ एकदा आरशात, भांग पडेल का तरी त्याचा? आणि मोठा इथून भांग पडल्यानंतर बने आणि इथून भांग पडल्यानंतर शशी कपूर दिसतोस. मामाच्या मुलीचं कौतुक सांगतोय. जल्लोतवान मला सांगा मी सरपंच आहे मी दाखवून मला सगळं गाव माहिती आहे मी तुमच्या मामाला मुली नव्हत्या? मग त्यांना दाखवा. मामाची मुलगी महत्वाची आहे मला कळतंय, पण वोटिंग सुद्धा महत्वाचं आहे की नाही? याच्यातच आयुष्य चाललंय सगळं. मामाची मुलगी, तिला दाखवायचा गाव आणि त्याच्या बनवायच्या रीला, याच्यातच आयुष्य चाललेलं आहे. तुझं काय चाललंय? तू का नाही केलंस? मी नाही बनवत ना रीला म्हणून नाही केलं. वोटिंग साठी अप्लाय का नाही केलंस? कार्ड का नाही काढलंस? अच्छा त्या दिवशी माझा आवाज बसलो होता हो. लहानपणापासून आवाज बसलेलाच आहे तुझा कोको. मास्तरांनो काय माका आवडत नाही हो मत देऊ. एक मिनिट, कंटाळो येता माका. का आवडत नाही? ते लोक ना नखावर शाई लावता माझी नेलपेंट खराब होता. अगं कोको, ते नेलपेंट वरती शाई लावतात म्हणून तुझं नख खराब होतं. हो. पण जर तू चुकीचा उमेदवार निवडलास आणि समाजातलं वातावरण खराब झालं तर? टाळ्या. वा 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 एक नंबर. मास्तरांनो हे वाक्य आम्ही पुढच्या नमनात वापरू काय? चांगलं वाटतंय, रावणाच्या तोंडी देत. शांत बस जरा चिकू, महत्वाचा विषय आहे हा. तुम्हाला तुमच्या मताची किंमत कळेल तेव्हा आपल्याला योग्य उमेदवार मिळेल. मास्तरांनो तुम आगे बढ़ो हम तुम्हारे पास है. पास है काही म्हणाल? हम तुम्हारे पास है. मास्तरांनो मला खरी किंमत आहे. मी तुम्हाला सांगतो, मी नेहमी मतदान करायला जातो का नाही. उत्तम. पहा मागच्या वेळी मी 5-6 लोकांना मतदान केला होता. 5-6 लोकांना मतदान का केलं तुम्ही? अहो काय आपला एरिया आहे का नाही, तो महिला आरक्षित वार्ड होता का नाही. हा तर 5-6 महिला उभ्या, हा तर बटन दाबला की दुसरी बाई माझ्याकडे आशेनं बघत बसायची, दुसरा दाबला की ती रुसायची. आणि माझं कसं बायकांचं मन दुखवणं माझ्या स्वभावात नाही. आता सगळं आवडतं. मास्तरांनो मी काय म्हणतो, एखादा मोठा पाईप ह्यांच्या अंगाला लावूया आणि ह्यांचं सगळं हार्मोनियानं बादलीत काढून घेऊया. बरोबर आहे. कशाला एवढी जवानी येते कुठून ती तपासूया ना एकदा. काय माणूस आहे चिकू, मी बिया काढेन. बिया काढा, मला वालेट टाका, मला समजता कोण तुम्ही? तुला चिकूच समजतोय मी. पिकायच्या आधी तोडेन झाडावरून. शांत बस मूर्खा. काय बोलाय? मोरे काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? काय चुकीचं लॉजिकलेस बोललो? काहीतरी बोलताय. असं 4-5 जणांना आपण एकत्र मतदान नाही करू शकत. त्याने तुमचं मत बाद होतं. आणि मतदान म्हणजे काय, संसार आहे काय कधीही कितीही मत द्यायला? संसारात कोणाला किंमत आहे इथे? हो, माझी बायको माझं मत विचारात घेतच नाही. तो युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे म्हणा. पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा काय आहे, तुम्ही एकच मत द्यायचं आणि अगदीच जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला कुणीच आवडत नाहीये तर नोटा दाबायचं. मास्तरांनो नोटा म्हणजे नेमका काय?
नोटा म्हणजे नन ऑफ दी अबाव. नानी भाव आहे ना नाही नोटा नोटा नन ऑफ दी अबाव. नोटा माहित नाहीये. जाऊ दे मास्तर, मला माहिती आहे, मी नोटा दाबतो. तुला माहितीये नोटा? माहिती आहे. अरे वा, माहितीये तुला? हा. बरं, नोटा दाबताना तू काय पाहतोस? किस्सा बघतो. हा, खिसा का पाहतोस? काय मास्तरांनो, मी सगळ्या पक्षांकडून पैसे घेतो, खिशात ठेवतो आणि नोटा दाबतो. एवढं सोपं आहे. त्या धड्या तू चलनी नोटा घेतोस लोकांकडनं. मग खोट्या कशा घेणार, त्या कुठे चालतात? अरे पण हे योग्य नाहीये. पैसे घेऊन मतदान करू नये. मग हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. अरे ते लाख पैसे देतील. नाही नाही, लाख नाही. नाही कुठे जाऊ? लाख नाही. एवढं कोण देते लाख? नाही, अरे बोलण्याची पद्धत असते रे. मला म्हणायचंय ते खूप पैसे देतील. खूप काही नाही, खूप हे गप्प बसा सगळे. ती मास्तर बघितलं तुम्हाला सांगतो 300 रुपये देणार. होय. तुझी तीच लायकी आहे 300 रुपयांची. धड्या ते 300 रुपये घेता तुम्ही. हेच चुकतं तुमचं. हे राजकारणी लोक येतात मतदानाच्या दिवशी तुम्हाला 500 रुपये 300 रुपये फरसाण देतात आणि त्या बदल्यात तुमचं अमूल्य मत घेतात. असं करू नका. नंतर हे राजकारणी जेव्हा निवडून येतात ना, तेव्हा तुमचेच कोटी रुपये खातात. असं आमचे कोटी रुपये? हो. म्हणजे माझे कोटी रुपये? हो. माझ्याकडे कोटी, माझ्याकडे नाही कोटी रुपये. घरात नाही ठेवलेत तुझ्या वडिलांनी ते. मग? कोटी म्हणजे जनतेचे कोटी. 140 करोड लोकसंख्या आहे की नाही आपली. टॅक्स भरता की नाही तुम्ही? हा, ते पैसे सगळ्यांचे आमचे. सगळं हो. आमचं पैसा आहेत तर हम्म. आपलं पैसा आहे. पण मी काय म्हणतो, गावकऱ्यांची चूकच नाही हो. मग? अहो, घरात घुसून पैसे देतात माहिती आहे. मनात एवढी पाजलीन दारू तुम्हाला काय सांगू. मी तिकडे गेला तर पंख्याची बटणं दाबत होतं, एवढी मनं झाली. काय बोलू? मास्तरांनो, बघितलं हे असं आहे. मी काय म्हणतो, एखादी चांगली सर्कस बघून हे माकड विकून टाकूया. शिको. मुळात मला सांगा, तुम्ही जेव्हा एखाद्या उमेदवाराला मत देता तेव्हा तुम्ही सगळ्यात आधी त्याच्यात काय पाहता? जात आणि धर्म. मास्तर, जात आणि धर्म बघतो. नाहीतर कसं आहे, आपल्या समाजातला आहे का त्यो, त्याला बघणार आणि मगच मत देणार. चूक चूक. हेच करायचं नाही. असं म्हणतात, कास्ट युअर वोट बट डोंट वोट युअर कास्ट. अरे लय मस्त आहे. अर्थ सांगा. सांगतोय ना मग मी सरपंच. आपल्या जातीतला आहे, आपल्या धर्मातला आहे म्हणून मतदान करू नका. त्याने काम काय केलंय, त्याचं शिक्षण किती हे सुद्धा पहा. हो मास्तरांनो, सगळंच ना एका मालेच्या मनी आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, जेव्हा मतदान येतं ना तेव्हा माझी जास्त कमाई होते. कशी काय? मी यांच्यापेक्षा जास्त पैसे कमवतो. हो? काय आहे, पैसे द्यायला येतात ना, तर पुढल्या दरवाज्यात मी प्रभाकर मोरे म्हणून पैसे घेतो का, आणि मागच्या दारात पैसे द्यायला येतात ना तेव्हा कुमारी प्रभा मोरे म्हणून पैसे घेते का. यांची अप्रतपरी एकदा दोन्ही पक्षांना कळली, तिथपासून यांचा मागचा दार मोडलेला आहे. होय होय. कडीच नाही माग. मुळात असं करूच नाही. असं तू काय सांगतोस रे चिको? कडी नाहीये. तू तर मला प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक रॅलीत दिसतोस. तसलंच आहे त्या. मास्तरांनो, इलेक्शन हा एकमेव सीझन आहे जिथं मला पैसे कमवायला मिळतात. बाकी वर्षभर मी फुलटू बेरोजगार असतो. हा, हे महत्वाचे मुद्दे आहेत की नाही. हे पहा, बेरोजगारी, महागाई, हे सगळं पहा आणि मग मत द्या की बाबा कोण बेरोजगारी कमी करतंय, कोण महागाई कमी करतंय, याचा विचार करता तुम्ही. धर्म आणि जातीच्या नावावर मतदान करू नका. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळे जे लोक आहेत ना, निवडणुकीच्या काळात दाखवतात की आम्ही वेगवेगळे आहोत, पण खायची वेळ आली की सगळे एक होतात. मग मास्तरांनो, एक सिरियस प्रश्न आहे. तात्या निवडून आलेत मागच्या वेळी. बरोबर. त्यांनी काय सांगितलेलं आहे, तुम्ही जर मतदान केलं नाही तर जात आणि धर्म धोक्यात येईल. बोलले होते. अरे मुळात धर्म ही इतकी तकलादू गोष्ट आहे का की जी धोक्यात येईल? हा, धर्म ही खरं तर खाजगी गोष्ट आहे ना, जी सार्वजनिक केली आहे यांनी. आणि जात तर ही गेलीच पाहिजे, या समाजासाठी सगळ्यात घातक आहे ती. मुळात धोक्यात कधीच धर्म किंवा जात येत नसते. राजकारण्यांची खुर्ची येत असते, त्यांची पदं येत असतात, हे लक्षात घ्या. नाही नाही, पण मास्तरांनो, तात्याने बरीच कामं केलीत आपल्या एरियामध्ये. काय काय कामं केली आहेत? नाही, ती काही कामं नाही आठवत, पण नाक्या नाक्यावर पोस्टरवर फोटो दिसतो, कुठं बॅनर दिसत त्यांचा, सगळीकडे फोटो लावलेला असतात. असतात. पण याला कामं नाही म्हणत, याला मार्केटिंग म्हणतात. मार्केटिंग. हो हो. आता प्रत्येक गोष्ट जी चमकते ते सोनं आहे का मला सांगा? नाही. की नाही? नाही नाही, काय झालं हो, सगळी हल्ली सगळी खिचडी झालेली आहे. कोण कुठला काय कळतच नाही. ज्याच्या विरोधात मी मागच्या टायमाला मोर्चा काढला होता त्याच्याबद्दल आता मला
चांगलं बोलायचं आहे कारण तू आपल्या पक्षात आलाय ना काय करायचं बोला. म्हणून जेव्हा तुम्ही मतदानाला जाल तेव्हा योग्य उमेदवाराला मतदान करा आणि आपण दिलेलं मत ते योग्य उमेदवारालाच मिळालंय का हे सुद्धा एकदा तपासून पहा. अगदी बरोबर म्हणजे तुम्हाला सांगतो माझ्या टायमाला असं काही मतदान वगैरे झालेलं नाही. असे चिठ्ठ्या टाकलेल्या ना बोलले ज्याच्यावर माशी बसेल तो सरपंच. नेमकी माझ्या चिठ्ठीवर माशी बसली हो. बरोबर आहे हे बरं माशी नेहमी घाणीवरच बसते. ए, चिको. नाही माशीवर निवडून आले नाही मतदानावर आलेच नाही निवडून. तर बघा त्या टायमाला तशी पद्धत नव्हती ना. नाही पद्धत नव्हती. आता बघा या ना मास्तरांनो काय तर लवकर पटापट आवरा म्या बारक्या ताप पिलो माका जाऊचा. आणि आता आपण शेवटाकडेच आलेलो आहोत. हा. मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी मतदानाच्या दिवशी योग्य उमेदवाराच्या निशाणी समोरचं बटन दाबायचं आणि त्याला विजयी करायचं. कळलं? चालेल लक्षात. बरोबर मास्तरानू पण अजून एक प्रश्न आहे. आता बघा मागच्या वेळी तात्यांना निवडून दिलेलं हा. आहे त्यांची मागच्या वेळी निशाणी होती बिछाना. बरोबर. आता तात्या गेले दुसऱ्या पक्षात आता निशाणी आहे चादर. माझा प्रामाणिकपणा बिछाना अशी आहे मी काय करायचं उशी घे उशी काय? उशी घ्यायची. हा उशी घे आणि मरा तोंड दाबून मूर्खांनो. अरे बाबा पम्या या बिछाने आणि चादरीच्या नादात लागू नकोस नाही तर येणारा उमेदवार पुढची 5 वर्ष झोपवून टाकेल तुला. पुढची 5 वर्ष डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी हा. डोक्याचा वापर करून योग्य उमेदवार निवडून द्या. होय होय कळलं? चालेल, नाही, आता चालेल. तुम्ही जे सांगितलं सगळं ते आम्हाला पटलेलं आहे आम्ही तसंच करणार आहे है ना रे. होय, 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 होय. योग्य माणसाला हा, आता एक गोष्ट अशी आहे की समजा आम्ही गेलो निवडणुकीला आपले मतदानाला मतदान आम्ही आपल्या मतदानाला गेलो हा. आणि आमच्या योग्य माणसाला आम्ही निवडून देण्यासाठी त्याच्या बटन. निशाणीवर बटन बटन दाबलं. बटन दाबून जेव्हा बाहेर आलो तेव्हा आमच्या लक्षात आलं अरे चुकलं तो माणूस आहे त्याला द्यायचंच नव्हतं मग आम्ही परत जाऊन दाबू शकतो. सरपंच हा? 4-5 बटणं एकदम दाबली तर मशीन काय करते? आवाज करते हो. आणि तुम्ही वायफळ प्रश्न विचारल्यानंतर मी जेव्हा ह्यांना सांगतो तेव्हा हे काय करतात? हे बछडे गटली उचलतात ना बाहेर नेतात. उचला गट मंडळी भाऊजींचा लाडका मेहुणा सज्ज झालाय निवडणुकीला उभा राहायला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचं बहुमत अनुभवण्यासाठी आणि त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर यांना. नाही झालं नाही सांगायचं भाऊजींना सांगायचं नाही म्हणजे नाही अरे. तो माणूस नाही आवडत मला. ओंक्या त्यांना कदर नाहीये माझी. त्यांचा मेवणा एवढा सोन्यासारखा आहे त्यांना माहित नाहीये त्यांना नाही सांगायचं. ऐकून घेणार आहेस का तू ऐकून घेणार आहेस का? हे बघ कसंही असलं तरी भाऊजी आहेत की नाही त्यांना सांगावं लागणार. अरे हे बघ ते कसेही दिसत असले ना तरी फणसासारखे आहेत. अरे ओंक्या तुझ्यासारख्या माणसांची ना या देशाला गरज आहे खरंच. आपण ना समाजाला दाखवून देऊया की कशा सुशिक्षित नागरिक आणि नेता बनू शकतात ते है ना. आली आहो बसा ना. हे कसे आहात? चहाणू का? हे तुम्ही रसिका चहाण असं म्हणायचं आधीच घेऊन येते पटकन. आलं टाकून चहाण. माझ्या समोर करतोय हे सगळं. इकडे रसिका जरा इकडे 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 इथे बस इथे बस. इथे बसू. काय चाललंय काय? काय काय नाही. एवढ्या लाडाने बोलतीयस हा इथनं करतोय. ओंक्या काय रे नवीन युक्ती भाऊजीला विकण्याची? आहो हे असं असतं यांचं. हे असं असतं भाऊजींना नेहमी कलर फोटोच्या आधीचे असतात. म्हणजे कलर फोटोच्या आधीचे म्हणजे नेगेटिव्ह असता तुम्ही. मूर्ख. मी का विकेन यांना? मी का विकेन यांना? भंगारवाल्याशी ओळख आहे माझी ह्यांना ए, विकायला. ओंक्या मी काय भंगार आहे का? भंगार ए. भंगारवाला म्हणतो मूर्ख कुठचा वाटेल ते काहीतरी. ऐका ना हो काय? पण एक आनंदाची बातमी आहे. आपल्या घरात ओंक्याच देणार आहे. ओंक्या आणि आनंदाची बातमी जवळ जवळ आलेत. वा वा काय आहे सांगा. ओंक्याने ठरवलंय देशाला पुढे न्यायचं.
ओंक्या देशाला पुढे नेणार आहे? हो काय रे काय असो काय करणार आहेस तू देशाला पुढे नेण्यासाठी? अहो आपला ओंकी आहे ना इलेक्शनला उभा राहणार आहे का का काय भाऊजी मी काही दिवस विचार केला. का? ऐका माझं. ऐका ना मी काही दिवस विचार केला आणि मी या निष्कर्षाला पोहोचलेलो आहे की ह्या देशाला तरुण नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे मी ताईला सांगितलं आणि मी इलेक्शनला उभा राहिलो. अरे आंघोळीला उभा राहायला कंटाळा येतो तुला. कमोडवर बसून 4 तांबे अंगावर ओततोस तू इलेक्शनला उभा राहणार आहेस? इतका आळशी माणूस आहेस तू. छातीला साबण लावतोस आणि पोटरीपर्यंत जाण्याची वाट बघतोस. तू इलेक्शनला उभा राहणार आहेस का? असं आहे यांच्यासारख्या लोकांमुळे ना तरुण रक्त मिळत नाहीये देशाला. कळलं ताई? आतून सुरान आत्ता देतो देशाला तरुण रक्त. तसं नाहीये. काहीतरी बावटासारखं बोलू नका. असं रक्त द्यायचं असतं तर मी सुई नसती टोचली त्याला. आणि माझा भाऊ उभा राहतो इलेक्शनला त्याला नेता व्हायचं तुमच्या पोटात का दुखतंय हो? नाही नेहमीच आहे. माझ्या माहेरची माणसं जराशी पुढे जायला लागली ना की तुम्हाला त्रासच होतो. जळका जळकुटा जेलस मिस्टर जे. जळकुंडा जळजळ जळजळ नुसतं. ऍसिडिटी. कळलं ना भाऊजी? हे तुमची प्रगती झाली नाही ना म्हणून तुम्ही आमच्या प्रगतीवर असा गाला घालताय. माझी प्रगती झाली नाही. माझी प्रगती झाली नसती ना तर ही 2 मठ्ठ माणसं घरात 3 वेळचं खाऊन लठ्ठ झाली नसती. प्रगती झाली नाही सांगतो. तुमच्या प्रगतीची वाट बघत बसलो असतो तर आता भूकबळीच्या लिस्ट मध्ये पहिल्या नंबरला असतो मी. हा गैरसमज आहे ना मला असं खोडून काढायचा. फटके देईन. मी जेव्हा नेता होईन ना तेव्हा बघा अशा माझ्या सिक्युरिटीच्या अशा मागे मागे जाल ना तेव्हा याल माझ्या करत. तुला काय वाटलं रे नेता होणं सोपं असतं? ऑफकोर्स सोपं असतं. हो आजच्या काळात सोशल मीडियावर जा सपोर्ट मिळवा दॅट इज इझी. ओंक्या बाळा विचार कर. सोशल मीडियावरून फक्त भक्त मिळतात अनुयायी नाही. लिहून घे. लिहिलेलं वाक्य आहे ते तिला सांगू नको लिहून घे. चहान काय नाही चहा बी आणायचं आमचं सगळं ठरलेलं आहे. आमचं स्लोगन बिगन ठरलेलं आहे भाऊजी ऐकून तर घ्या ना. काय आहे slogan? बाहेर जाणार मी मत दो ओंकार को मत दो. मत दो. ओंकार को मत दो. सुजाण नागरिकांनी योग्य अर्थ घेतला नाही यातनं तुमची लायकी तुम्हाला कळेल. म्हणजे मूर्ख. मत दो. आणि आपलं चिन्ह पण ठरलंय ओंक्या. सांग त्यांना. चिन्ह काय आहे? चिन्ह आहे ऊ. ऊ. हा ते उवा असतात ना. ऊ, तो ऊ. कसा एक दुर्लक्षित प्राणी आहे ना याच्यासारखा. हा, आणि एकदा का तो डोक्यात गेला की असा पटापट असा पसरत जातो वाढ करतो. तसंच मला करायचंय. लोकांच्या डोक्याचा असा ताबा घ्यायचा आणि असा पसरत जायचंय. हे चिन्ह आहे तुझं? येस हे आमचं चिन्ह आहे. आणि टेन्शन घेऊ नका जनाधार खूप आहे आपल्याकडे. काय हो काय होतंय? जनाधार सारखा शब्द वापरलाय माझ्या छातीला पटलेलं नाहीये. जनाधार. बाप इकडे ओंक्या जनाधार. लाज नाही वाटत तुला? लाज नाही अहो. वाटत? फेसबुकवर तुझे 200 मित्र आहेत फक्त. इंस्टाग्रामवर तुला 15 लोक फॉलो करतात. त्यातले 14 अकाउंट तू तयार केलेले आहेत. एक बावळट तुला फॉलो करतो ती ही आहे. अय्या तुम्हाला माहिती आहे? दिसतं तिथे सगळं. दिसतं. जनाधार. लाज नाही वाटत? जिभेला काही वाटत नाही तुझ्या जनाधार बोलताना? कसं बोलतात बघ ना हे मला. जाऊ दे ओंक्या लक्ष देऊ नकोस. ही अशी माणसं ना खूप मांगडू वृत्तीची असतातच. ए खूप मागणू नाही ग. कुपमंडूक वृत्ती. काढा चुकाच काढा. तुमचा तोच प्रॉब्लेम आहे. एक मुलगा इथे आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या पंखांना बळ द्यायचं सोडून तुम्ही काय करताय? त्याच्या पंखांची गाठ मारताय. उडायचं कसं? या मुलाने उडायचं कसं सांगा ना. भाऊजीच्या जीवावर. गप्प बसा. नाही ओंक्या बरोबर आहे रे. आई म्हणत होती ना मी ऐकायला पाहिजे होतं. उगाच या माणसाबरोबर लग्न केलं आणि पायावर दगड मारून घेतला. तू रडतेस? अशा कुठल्या गोष्टीत सपोर्टच द्यायचा तू रडू नकोस ताई तू रडू नकोस ना. मी जेव्हा पंतप्रधान होईन ना पहिली गोष्ट मी नवीन भाऊजी बनवेन. ए बावळट. नवीन भाऊजी बनवेन. इलेक्शनच्या आधी खोदलेला रस्ता आहे मी. लिहून घ्या. लिहिलेली वाक्य आहेत ही. लिहून घ्या वगैरे बोल नकोस. नवीन भाऊजी बनवेन म्हणे. मूर्खा. माझ्याशी नीट बोला मी आधीच सांगून नाही ठेवतो. बोलत नाही. ओ हात काय उचलताय? भावी नेता आहे तो. नीट बोला त्याच्याशी आणि लांबून बोला. बर भावीने आदरणीय ओंकारजी या इथे या. बस इकडे बस. मला जरा सांगा ना. मला काय बरं अशा काय तुमच्याकडे आयडिया आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आपल्या देशाचं नेतृत्व कराल? माझं प्लॅन असं आहे हा, की योजना. 140 कोटी आपलं पॉप्युलेशन आहे बरोबर. आणि माझा सर्वे असं सांगतो की त्यातले 9 कोटी हे मेवणे आहेत आणि त्यातले 8.5 कोटी मेवणे हे पिचलेले आहेत बेरोजगार आहेत आणि भाऊजींना त्रासलेले आहेत. तर ह्या मेवण्यांसाठी मी MIP काढणार आहे. काय काढणार आहे? MIP मेवणा इन्शुरन्स पॉलिसी.
MIP. बर हा, म्हणजे ह्या पॉलिसी अंतर्गत काय होणार, जे बिचारे मेहुणे असे भाऊजींना त्रासलेले आहेत, खचलेले आहेत, ज्यांचा मेहुणा बळी जातोय, अशा लोकांना या पॉलिसीद्वारे मी मदत करणार. अरे वा, हो. हा, हा. आणखी काही आहे डोक्यात? आणि मी म्हाडा पण स्थापन करणार. म्हाडा ऑलरेडी आहे. ते वेगळं आहे, माझं वेगळं आहे. मेहुणा हाऊसिंग एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी. यात फक्त आणि फक्त मेहुण्यांसाठी बिल्डिंग बनवल्या जाणार, सोसायटीज बनवल्या जाणार. वा वा. काही आमदार बरोबर आले ना, मेहुण्यांचं मी एक वेगळं राज्यच मागतो. मेहुणाष्ट्र, मेहुणा नगर, मेहुणाष्ट्र कसं वाटतं? बेउणाष्ट्र छान वाटतंय. धृतराष्ट्र झालीयस भावाच्या प्रेमात. वाटेल ते बडबडतोय, तुला पटतंय. अरे काय नाही, पण चांगली एक बाब आवडलेली आहे मला. राजकारण्यांसारखा वागतोयस तू, तुला सुद्धा लोकांना वेगळं करायचंय. वा. नाही नाही नाही, राजकारण करायचं असेल तर ध्रुवीकरण करावं लागणार की नाही भाऊजी? ए ओंक्या एवढा मोठा नेता होणार ध्रुवीकरण कशाला? घरात वॉशिंग मशीन आहे आपल्या. रसिका, ए रसिका, काय झालं? ए तू ह्या स्किटला तू चणे का नाही ठेवत हातात? बोलावंच वाटलं की खात जा ना. काय करायचं तुझं? नको बोलूस तू, शांत राहा बावळट. तुम्ही पण शांत राहा, माझ्या पियेला काय बोलू नका. ही तुझी पिये आहे? ध्रुवीकरण करावं लागणार ना, फोडलं तरच सपोर्ट मिळणार. तोडा सपोर्ट, तोडा सपोर्ट, तोडा सपोर्ट. बघितलं काय विचार आहेत माझ्या भावाचे. वा वा, उच्च विचार आहेत तुझ्या भावाचे. आहेत. ज्याला चहात बुडवायचा टोस्ट तोडता येत नाही तो समाज तोडणार. वा 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 वा, छान छान छान. ए कानाखाली आवाज काढेन. ए करू नकोस. सॉरी, आदरणीय हो, बसा ओंकारजी, बसा बसा. हे इतकंच आहे का आणखीन काही आहे डोक्यात? म्हणजे आमच्यासारख्या जनसामान्यांसाठी काही आहे का? आहे ना, आहे. म्हणजे तुमच्यासारखी लोकांसाठी आहे माझ्याकडे. मी सगळे रस्तेच गायब करणार आहे. रस्त्याचा प्रॉब्लेम मी असा सॉल्व्ह करणार. कसा? रस्ते गायब करणार आणि सरकते रस्ते लावणार. आई शपथ. सरकते रस्ते म्हणजे? ते मॉलमध्ये असतात तसे. एस्केलेटर. सर बॅग घ्यायची ऑफिस मध्ये एवढंच करायचंय. ए किती भारी. नो गाड्या, नो पेट्रोल, काय पर्यावरणाला हानी नाही, काय नाही ताई. पर्यावरणाचा नोबल असेल ना तर तो मलाच मिळेल. अरे अरे पर्यावरणाचं कशाला, रस्त्याचं नोबेल पण तुलाच मिळेल. हा, 2-2 नोबेल. 2-2. लोकांनो, ए कानाखाली आवाज काढीन, लोकांना सांगू नकोस. नोबेलचं स्पीच. नोबेलचा स्पीच देतोय. बारशाच्या घुगऱ्यात तुझ्या वाटेल तेव्हा मिळाला. मूर्खा, इकडे ये. तू चांगली आयडिया, मला उत्तम आयडिया आहे ही, की तू एस्केलेटर करणार आणि लोकांना बाहेर सोडणार. पण जे लोक माझ्यासारखे बिचारे गरजू जे आहेत ते कामाला जाणार, ते एस्केलेटर असं असं जाणार ना, ते घरी कसं येणार? हे तुला आत्ता आठवलंय ना की आईला परत कसं आणायचं नाही ना? नाही, माझी टीम विचार करते यावर. माझी हे आहे. आणि सगळा विचार ओंक्यानेच कशाला करायचा? हा. जाताना दिलं ना जायला, येताना यायचं ना आपलं आपलं. सगळं काय हातात पाहिजे लोकांच्या. लाडाची आहेस, लाडाची आहेस, लाडाची, खूप मग? लाडाची आहेस तू माझ्या. ओंक्या तू कर हा, मला खूप मज्जा येईल. रोजच जाईन फिरायला. जा जा, तू खरं पहिलं तर हिलाच पाठव. तू त्या एस्केलेटरवर देशाबाहेर पर्यंत एक एस्केलेटर बांध, दिला त्याच्यावर उभं कर. झालं, बस आता इथे कामाचं बोलूयात. काय कामाचं फॉर्म भरून द्या. कसला? कुठनं येतोय हा कॉन्फिडन्स? ना, इलेक्शन फॉर्म. इलेक्शन फॉर्म भरून द्या पटकन. जलतरण स्विमिंग पूलचा फॉर्म आणलेला आहे. नाही, जलतरण लिहिलंय त्याच्यावर. नाही, तो मी स्विमिंगला क्लासेसला, त्याचे पण 500 रुपये द्या नंतर मला. हे बघा, हाय हाय, सॉरी चुकलं हा, चुकलं. हा, हाय हा घ्या. हा बरा. तुझे स्विमिंगचे 500 पण मी भरायचे. भरा ना, आणि मी तू मस्त असं दिसेल देतील ना. भाऊजी देतील. भरा. बर, नावं वगैरे सगळी लिहून झालेली नावं आहेत. लिहिलंय. बर, हे प्रश्न नाही सोडवलेस महत्वाचे. काय सर? संपत्ती किती? उमेदवाराची संपत्ती किती? लिहा, तुमची केवढी आहे तेवढी लिहा. माझी संपत्ती वेगळी, तुझी संपत्ती वेगळी. काय हो सारखं तुझं माझं लावलं. करणार मी. काय लिहा तिथं ना, एवढं काय. माझी तुझी संपत्ती सांग. 717. खरी संपत्ती सांगून क्या? 47. लायकी. काय साला आकडा आहे 47. मला कौतुक वाटतं रे तुझं. इन्कम टॅक्स नाही, ईडी नाही. बरं, जी माणसं शोधायला येतील ती पण संपत्तीपेक्षा जास्त. मला कौतुक वाटतं तुझं. वा वा वा, छान. 47. वा. आहे. उमेदवारावर कुठला गुन्हा दाखल आहे का? नाही. नाही. हो. हो हो, हाय एक आहे ना. ते नाही का, यांची स्कूटर घेऊन मी एका माणसाला उडवलं होतं. आणि त्यानंतर एकदा काय झालं, त्याच्यानंतर अजून एक आहे. हा नाही, म्हणजे मला कोविड मध्ये बारच्या बाहेर दारू घेताना पकडला होता. ओंक्या
ओंक्या तू दारू पितोस? नाही नाही ओंक्या तू दारू पितोस? नाही नाही मला तेव्हा आपल्याला सांगितलं होतं ना दारूमध्ये पण सॅनिटायझर असतं म्हणून मला हात सॅनिटाईज करायचे होते. म्हटलं थोडीशी दारू द्या, तर ते म्हणले अशी नाही देणार, चपटीमध्ये देतो. म्हटलं द्या. मी असं असं केलं पोलीस आल्यावर मी हाय केलं तर त्यांना वास आला. आणि हे तुला पटलंय? असतं ना सॅनिटायझर असतं ना त्याच्यात. ओंक्या बस एवढंच आहे ना? आणखीन काही आहे ओंक्या तुला माझ्याकडनं? आणखीन काही अपेक्षा आहे? नाही तो फॉर्म एवढंच? हा. फॉर्म मध्ये भरायचं. आणि हे पैसे कसले आहेत? 15,000 रुपये? 15,000 रुपये द्या, ते आम्हाला हे करायचंय शक्ती प्रदर्शन. शक्ती प्रदर्शन. फॉर्म वरती लिहून देतात शक्ती प्रदर्शनाचे 15,000 द्या. नाही ते आम्ही तुम्हाला मागायला विसरलो, ते आम्हाला द्या. हा आम्हाला 15 माणसं लागतील, ढोल ताशे लागतील ना बर. फॉर्म भरायला जाणार आहे. मदो ओंकार को मत दो. मदो अरे ओंकार को मत दो. हे काय आहे? हे प्रचार गीत आहे आमचं. एवढंच आहे. मूर्ख आहेस का रे ओंक्या जरा? तुडव ना ह्याला. मोठी बहीण म्हणून वाग ना तशी. काय चुकतं राखी इथे मनगटाला नाही, गळ्याला बांध ना कधीतरी ह्याच्या. चुकीचं काय वागतोय तू? मूर्ख, लाज वाटते का रे? परवा आली रे निवडणूक, परवा. आज तू फॉर्म भरशील? कोण तुझा बाप बसलाय तिकडे इलेक्शन कमिशन वर? अय्या म्हणजे आज फॉर्म नाही भरता येणार? कसा भरेल? असं कसं भाऊजी देतात, असं काय नाही. बँकेत पण अकाउंट ओपनिंगच्या आधी फॉर्म दिलं की ते अकाउंट ओपन करून देतात. आमचे जे टुर्नामेंट भरतात ना क्रिकेटच्या, 15 मिनिटं आधी फॉर्म घेतात. बघा. क्रिकेटची मॅच आहे, टीम आहे ही. क्रिकेटच्या मॅच असल्यासारखं काय सांगतो? फॉर्म भरून घेतील? अरे क्रिकेटच्या मॅचेस असतात हो ह्या निवडणुका, म्हणजे कोण पण कोणामधनं पण खेळत असतो कधी पण, काय कळत नाही. चांगलं वाक्य लेखक तुझ्या तोंडी कसा ओ, देतो? ओ, 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 थांबा. चांगलं वाक्य कसं देतो लेखक तुझ्या तोंडी? तुम्ही आधी शूज खाली ठेवा. शूज खाली ठेवा. काही मूर्खा. झालं ना तरी आपला देश एका युवा नेत्याला मुकणार आहे, माझ्या भावासारख्या. नाही मुकणार. असं समज हे घर आज देश आहे आणि हा आपलं युवा नेतृत्व. ये, मी विरोधी पक्ष. ये, मला तुझ्यासोबत विच्चरण करायचं आहे. हे कसलं ये, सांगतो ना, मला मुद्दे मांडायचे. ऐका. माकडे ये. मला नाही मुद्दे मांडायचे. नका, माझं- मला माझं- नाही मांडायचे. मला जाऊ द्या बाय. इकडे ये. वा लिहून दिलेल्या काही सामाजिक पंचेस खूपच छान होते. मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हा सरसी काय म्हणतात. सई. नाईस परफॉर्मन्स. पुन्हा एकदा ऑन गोईंग विषयावरती काहीतरी भाष्य केलं, छान भाष्य केलं. आज राऊत बॉडी लँग्वेज खास होती आणि नाही म्हणण्याची पद्धत ही कॅरेक्टरला अशीच राहू दे असं मला वाटतं. ते खूप छान जाते कॅरेक्टरला. हे कॅरेक्टर विशेष प्रेमाने करतोस आणि असंच प्रेमाने करत जा. मजा येते तुला बघायला. रसिका मस्त, पीपी मस्त, नेहमीप्रमाणे मजा आली. थँक्यू मॅम. आणि मंडळी, विनोदाचे असेच नवनवीन आराखडे बांधत राहणार आहोत. पण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.